नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि काहीतरी थंड पाहिजे खायला। यासाठी आपण पाहणार आहोत कस्टर्ड पावडर पासून आईस्क्रीम करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते अगोदर पाहूया। 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। पिस्त्याचे आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत। पिस्त्याचे आणि बदामाचे असे काप करून घ्यायचे सुरीच्या सहाय्याने। 1 चमचा वेलची पूड। येथे मी 1 लिटर फुल क्रीम म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। येथे मी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची। 1 लिटर दुधामध्ये अर्धी वाटी आपण येथे दूध काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। आता आपण कस्टर्ड पावडर 4 चमचे या दुधामध्ये टाकून घेणार आहोत। कस्टर्ड पावडर टाकल्यावरती हे मिक्स करून घ्यायचे छान। छान मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता। गॅस ऑन केलेला आहे, पातेले ठेवलेला आहे। आता आपण हे दूध 10 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेम वरती छान असं गरम करून घेणार आहोत, म्हणजे हे थोडंसं आटून घेणार आहोत। मध्ये मध्ये दूध हलवत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही। 10 मिनिटे झालेले आहेत गॅसच्या मीडियम फ्लेम वरती। दूध आपलं छान गरम आणि थोडंसं आटलेलं पण आहे, पाहू शकता। या दुधामध्ये आपण 4 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली ते टाकणार आहोत। कस्टर्ड पावडर टाकल्यावरती छान मिक्स करून घ्यायचे। आता आपण साखर टाकणार आहोत। 1.5 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, बदाम पिस्त्याचे काप, सर्व मिक्स करून घेऊया। आणखीन आपण 5 मिनिटं हे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती दूध ठेवणार आहोत, म्हणजे आणखीन हे थोडंसं घट्टसर होईल। 5 मिनिटं झालेले आहेत, पाहू शकता। छान असं हे घट्टसर झालेलं आहे। साखर पण छान ह्यात वितळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। 10 मिनिटं आपण हे थंड व्हायला ठेवूया। 10 मिनिटे झालेले आहेत। हे आईस्क्रीमचं बॅटर थंड झालेलं आहे। आता आपण आईस्क्रीमच्या ट्रे मध्ये टाकूया। सर्व आईस्क्रीमचं बॅटर आईस्क्रीमच्या ट्रे मध्ये ओतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप टाकूया सजावटीसाठी। आता आपण 6 ते 7 तास हा ट्रे फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपले आईस्क्रीम सेट होईल। चला तर 6 ते 7 तासानंतर पाहूया। 6 ते 7 तास झालेले आहेत। फ्रीजर मधून आईस्क्रीम काढलेली आहे, पाहू शकता। आईस्क्रीम छान अशी सेट झालेली आहे। आता आपण आईस्क्रीम काढून बाउल मध्ये ठेवूया। पाहू शकता आईस्क्रीम किती छान आणि असं परफेक्ट निघालेलं आहे। त्याचा रोल पाहू शकता, एकदम छान असा निघालेला आहे। आतमधले लेयर्स पाहू शकता तुम्ही। याचाच अर्थ आपला आईस्क्रीम छान असं सेट झालेला आहे। आता आपण आईस्क्रीमच्या बाउल मध्ये काढून घेऊया। पाहू शकता आईस्क्रीम पिलर मध्ये आईस्क्रीम किती छान असं रोल होऊन निघत आहे, अगदी परफेक्ट। जशी आपण हॉटेल मधून किंवा स्वीट होम मधून आईस्क्रीम घेतो तशीच एकदम परफेक्ट आईस्क्रीम तयार झालेली आहे। आईस्क्रीम बाउल मध्ये आईस्क्रीम काढून घेतलेले आहे। एकदम परफेक्ट असे रोल आईस्क्रीमचे निघालेले आहेत। ही कस्टर्ड पावडर वापरून आपण आईस्क्रीम केलेली आहे। खूप कमी साहित्य लागतं आणि खूप टेस्टी होते। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा।
आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नक्की घरी करून बघा. जेवढी आईस्क्रीम घरी कमी खर्चामध्ये होते तेवढ्याच आईस्क्रीम साठी आपल्याला हॉटेलमध्ये किंवा स्वीट होम मध्ये बरेच पैसे खर्च करावे लागतात. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ही आईस्क्रीम घरी करून पहा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.